तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मघा आपण अभिनव भाऊचा त्या मांडवी शिवारातला प्लॉट पाहणार, कारंजा तालुक्यातला. कुठला शिवार होता तो? लिंगा मांडवी. आणि हाही तोच आहे ना. तर हा दुसरा प्लॉट आहे त्यांचा. हा किती एकर आहे? 8 एकर. हा 8 एकराचा प्लॉट आहे. इथेही पूर्ण 5G वाण लावलेलं आहे. सगळं 5Gच आहे ना. किती बोंड्या मोजल्या आता मघानी? 40. आणि पात्या किती असन? बरोबर आहे. हा, तर आता ह्या ज्या आता पात्या 100 आहे, 125 आहे, याचं पूर्ण सिबॉन चमकनी जे बोंडीत रूपांतर होईल. सकिंग एकदम कमी आहे. बोंडळी वगैरे दिसली काय? नाही. केना किती आहे भयानक. काय मारलं केन्यावर? लायसन मारलं. हा, काही निंदा डवरा लागलं, नाही. बेड मारले, सगळं केलं. आणि नाही तर हे तुम्हाला किती एकर होतं? हे किती एकर आहे? 8 एकर. 8 एकर निंदायला किती खर्च आला? आणि पहिली गोष्ट बाया नसत्या भेटल्या, हे पराठी आता एवढी बनली नसती. म्हणून सगळ्यांना आता खूप काही सांगण्यापेक्षा आपण स्वतः या पहा, शेतकऱ्याचे अनुभव घ्या. आणि यावर्षी हे पहिलं वर्ष होतं का आपण 5Gची टेक्नॉलॉजी, GM टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत दिली. काय याच्यामध्ये बोंडळी नाही, सकिंगला कमी. आणि जो मजुराचा प्रश्न आहे, जे निंदणं डवरणं होत नाही, त्यावेळेस आपण डायरेक्ट तणनाशक मारून कॉटन चांगलं करू शकतो. हा यातला भाग आहे. म्हणून शेतकऱ्यांना सुविधा व्हावी. आणि येणाऱ्या काळामध्ये आता जसं तुम्ही सोयाबीन लावली, लावान का पुढच्या वर्षी? तर आम्ही निश्चित सांगू का सोयाबीन हे पीक आता आपल्या हातचं राहिलं नाही. काही फवारा, कितीही औषधं लावा, कितीही खतं द्या, वातावरण तिला सूट करत नाही. पण कॉटनमध्ये तसं नाही. 10 व्हायचा 8 होईन, 8 व्हायचा 6 होईन, पण ते आपल्याला तारून घेते. आणि हे असं जर बियाणं असलं तर काय सल्ला देऊ शकता शेतकऱ्यांना तुम्ही? नाही, लावायलाच पाहिजे. आजकाल म्हणजे आवश्यक आहे आहे ना? मजुराचा आणि सगळ्या गोष्टीचा म्हणजे वास. बरोबर आहे. आणि हे व्हेरायटी लावल्यानंतर जे काही आम्ही सांगू तर ते समाधान वाटते का नाही? 100%. बरोबर आहे. फक्त आपलं थोडंसं फवारणी खताचं नियोजन दूर असल्यामुळे नाही झालं. पण आता आम्ही यांना नियोजन पूर्ण फवारणी खताचं देणार. आणि एका 15-20 दिवसामध्ये या प्लॉटमध्ये सगळे बदल आपल्याला दिसून येतील. आजच सुंदर आहे. तर पुन्हा आपण भेटू. नमस्कार. सगळे झिमले झामले